नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तर स्वागत आहे तुमचं आपल्या या आदिती अबॅकस अँड वैदिक मॅथ या यूट्यूब चॅनलवर. तर मुलांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण -7 चा निगेटिव्ह बिग फ्रेंड फॉर्म्युला शिकणार आहोत. तर -7 चा निगेटिव्ह बिग फ्रेंड फॉर्म्युला काय आहे? तर -7 = +3 - 10. तर आता हा फॉर्म्युला वापरून आपण हे जे 10 सम आहेत ते टूलवरती आणि फिंगर्सवरती सॉल्व्ह करूया. ठीक आहे. तर सुरुवातीचे काही सम आपण टूलवरती बघूया आणि बाकीचे सम फिंगर्सवरती बघूया. चला आपण सुरुवात करूया. हे आहे आपलं अबॅकस टूल. आता आपल्याला बघायचं आहे फर्स्ट सम 21 - 7 + 3. आता सेट 0 सगळ्यात पहिल्यांदा करून घेतला आपण. त्यानंतर आता बघूया 21. आता 21 इथे आपल्याकडे डायरेक्ट आहे म्हणून आपण ते केलं डायरेक्ट 21. आता आपल्याला करायचं आहे -7. तर इथे आपल्याकडे -7 डायरेक्ट करायला नाहीये. मग अशा वेळेस -7 चा आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. मग -7 चा फॉर्म्युला आहे +3 - 10. सो आपण इथे वापरूया. -7 = +3 - 10. आता पुन्हा आपल्याला इथे +3 करायचे. तर आता इथे आपल्याकडे +3 पण नाहीये. मग +3 चे जे आपण अगोदर फॉर्म्युले बघितलेले होते तो करायचा आहे. आता इथे +3 साठी आपल्याकडे दोन फॉर्म्युले, एक स्मॉल फॉर्म्युला पण आहे आणि एक बिग फॉर्म्युला. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण बघायचं की आपल्याकडे स्मॉल फॉर्म्युला वापरता येतोय का. जर स्मॉल फॉर्म्युला वापरता येत असेल तर तो वापरायचा आणि जर स्मॉल फॉर्म्युला इथे वापरता येत नसेल मग त्यावेळेस बिग फॉर्म्युला वापरायचा. ठीक आहे. आता इथे आपल्याकडे 14 आहे. आता आपल्याला याच्यामध्ये +3 करायचे. 3 तर डायरेक्ट नाहीये. मग स्मॉल फॉर्म्युला आहे +3 चा -2 + 5 जो इथे आपल्याला वापरता येतोय. मग आपण वापरूया तो -2 + 5. आन्सर आलेला आहे आपलं 17. ते आपण इथे राईट डाऊन करून घेऊया. आन्सर इज 17. आता पुढचा सम करायच्या अगोदर आपण इकडे सेट 0 करून घ्यायचं. आता नेक्स्ट सम आहे 34 + 12 - 7. मग 34 डायरेक्ट +12. आता +12 10 आपल्याकडे डायरेक्ट आहे आणि 2 साठी आपल्याला इथे फॉर्म्युला वापरायचा आहे की जो वापरणार आहोत इथे आपण -3 + 5. आता आपल्याला करायचं आहे -7. आता -7 पण डायरेक्ट नाहीये म्हणून मग -7 चा फॉर्म्युला +3 - 10 +3 - 10. आन्सर आलेला आहे आपला इथं 39. आपण इकडे राईट डाऊन करून घेऊया. आन्सर इज 39. आता पहिल्यांदा सेट 0. पुन्हा नेक्स्ट सम आहे 16 - 7 - 2. पुन्हा 16 डायरेक्ट म्हणून 16 डायरेक्ट -7 नाहीये म्हणून मग आता इथे -7 चा फॉर्म्युला +3 - 10. आता -2 डायरेक्ट. आन्सर आहे इथे 7. आपण इकडे राईट डाऊन करूया. आन्सर इज 7. पुन्हा आता नेक्स्ट सम आहे आपलं 20 - 7 - 11. मग आता इथे आपण सेट 0 करून घेऊया टूलवरती. त्यानंतर 20 डायरेक्ट -7 डायरेक्ट नाहीये म्हणून मग फॉर्म्युला +3 - 10. आता -11. आता -11 साठी 10 डायरेक्ट आणि 1 सुद्धा डायरेक्ट. आन्सर आहे आपलं इथे 2. आपण राईट डाऊन करून घेऊया. आन्सर इज 2. पुन्हा आता आपण काही सम फिंगर्स वरती करूया. हे झालं सेट 0. हा राईट हँड, हा लेफ्ट हँड. राईट हँड वरती युनिटचे नंबर, लेफ्ट हँड वरती टेन्सचे नंबर. 18 + 22 - 7. सेट 0. 18 डायरेक्ट +22 +20 आणि आता +2 नाहीये म्हणून मग -8 +10. आता -7 डायरेक्ट नाहीये मग फॉर्म्युला +3 - 10. आन्सर आलेला आहे आपलं इथे 33. आपण इथे राईट डाऊन करून घेऊया. आन्सर इज 33. पुन्हा
नेक्स्ट सम आहे आपलं 27 प्लस 4 मायनस 7. सेट 0. 27 डायरेक्ट प्लस 4 नाहीये म्हणून मग प्लस 4 चा फॉर्म्युला आता आपल्याला इथे वापरावा लागणार आहे -6 प्लस 10. आता -7 -7 चा फॉर्म्युला प्लस 3 मायनस 10. आन्सर आलेला आहे 24. आपण इकडे राईट डाऊन करून घेऊया. आन्सर इज 24. पुन्हा नेक्स्ट सम 51 प्लस 25 मायनस 7. सेट 0. 51 प्लस 25 प्लस 20 प्लस 5 मायनस 7. मायनस 7 डायरेक्ट नाहीये म्हणून मग फॉर्म्युला प्लस 3 मायनस 10. आन्सर इज 69. आपण राईट डाऊन करून घेऊया. आन्सर इज 69. पुन्हा नेक्स्ट 7 प्लस 8 मायनस 7. सेट 0. 7 डायरेक्ट प्लस 8 डायरेक्ट नाही मग त्याचा फॉर्म्युला -2 प्लस 10 मायनस 7. आता -7 सुद्धा डायरेक्ट नाही मग त्याचा फॉर्म्युला प्लस 3 मायनस 10. आन्सर इज 8. आपण राईट डाऊन करून घेऊया. सेट 0. नेक्स्ट आहे 70 मायनस 7 मायनस 12. सेट 0. 70 डायरेक्ट -7. आता -7 डायरेक्ट नाहीये म्हणून मग फॉर्म्युला प्लस 3 मायनस 10. आता -12 10 डायरेक्ट 2 डायरेक्ट. आन्सर इज 51. आपण इकडे राईट डाऊन करून घेऊया. पुन्हा नेक्स्ट आहे 10 मायनस 7 प्लस 2. सेट 0. 10 डायरेक्ट -7 डायरेक्ट नाही म्हणून मग त्याचा फॉर्म्युला प्लस 3 मायनस 10. आता प्लस 2 सुद्धा डायरेक्ट नाहीये म्हणून मग प्लस 2 चा फॉर्म्युला अगोदर स्मॉल फॉर्म्युला -3 प्लस 5. आन्सर आहे इथे आपलं 5. आपण इथे राईट डाऊन करून घेऊया. आन्सर इज 5. तर अशा पद्धतीने आपण टूलवरती आणि फिंगर्सवरती -7 चा फॉर्म्युला आज शिकलेलो आहोत. हे जे सम दिलेले आहेत ना तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. याची भरपूर प्रॅक्टिस करा. ज्यांच्याकडे टूल आहे त्यांनी टूलवरती करा. ज्यांच्याकडे टूल नाहीये त्यांनी फिंगर्सवरती करा. पण प्रॅक्टिस रोज करा. आता आपण बघू शकतो की आपण हा फॉर्म्युला वापरल्यामुळे किती फास्ट आपले हे कॅल्क्युलेशन झाले. तेच आपल्याला ट्रॅडिशनल मेथडनी जर करायचं म्हटलं असतं तर वेळ लागला असता. ठीक आहे. अजून सुद्धा हे स्पीडमध्ये झालं असतं पण हे मला तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करायचं होतं म्हणून ते हळूहळू झाले आहे. नाहीतर हे अजून जेव्हा तुम्ही स्वतःहून कराल तुमची प्रॅक्टिस झाल्यानंतर जेव्हा तुम्ही स्वतः कराल तर तुम्ही बघू शकता की तुम्ही काही सेकंदामध्ये हे 10 सम आहेत ते करू शकता. ठीक आहे. तर प्रॅक्टिस करत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.